पण त्याची बौद्धगयेसाठी आपण एक मोठा लढा उभारलेला आहात, त्यातले आपण एक नेतृत्व आहे. काय सांगाल, सर्व समाजाला काय आव्हान करणार सोमवारच्या कार्यक्रमाच्या बाबतीत? नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, उपासक, उपासिका, आपल्या सर्वांना मी एक नम्र विनंती करत आहे की आम्ही गेल्या 4 महिन्यापासून विशुद्धानंद बुद्ध विहार, महुआबाद, बुद्धगया या ठिकाणी अमर्याद अशा प्रकारचं उपोषण सुरू आहे. पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मुख्य विहारात जमला असताना काही RSSच्या लोकांनी जय श्रीराम, जय हनुमान वगैरे नारे दिलेत आणि आमचे भिक्षू विनयाचार्य त्यांनी थोडा मज्जाव केला की आमच्या बुद्ध विहारामध्ये असे नारे देऊ नका. तर लगेच मारामारीवर आलेत आणि पोलीसवाल्यांनी त्यांच्यावर खोटी केस दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं. ते आता निटकेच जेलमधून सुटलेले आहेत आणि त्यांनी नागपूरवरून पंचशील धम्मध्वज रॅलीचं आयोजन केलेलं आहे. येणाऱ्या 25 तारखेला औरंगाबाद शहरामध्ये ते येत आहेत. त्यानिमित्त औरंगाबाद शहरातील आणि औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यातील संपूर्ण बौद्ध भिक्षू त्यांच्या पाठीशी उभा राहून अशा प्रकारे संघर्षामध्ये सहभागी होत आहे. तर 25 तारखेला सकाळी 10 वाजता क्रांती चौक या ठिकाणावरून भव्य अशा प्रकारे मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. बुद्ध लेणीला मोठ्या सभेचं आयोजन केले आहेत. लाखोच्या संख्येने संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील लोक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत आणि भिक्खू विनाचार्य आणि त्यांच्या सोबत असलेला भिक्खू संघ आणि औरंगाबाद मधील भिक्खू संघ जाहीररित्या धम्मदेशना देऊन महाबोधी महाविहार कशा प्रकारे संकटात सापडलेला आहे, त्यातून कशी मुक्तता करता येईल यावर मोठा अशा प्रकारचा विचार विनिमयाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर अनागारिक धम्मपालापासून तर आतापर्यंत खूप मोठे संघर्ष झालेले आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण जगभर माहिती झालेली आहे की अरे, हे विहार तर बौद्धांचं आहे, हे विहार तर राजा अशोकाने, सम्राट अशोकाने बांधून दिलेलं आहे, हे विहार तर बौद्धांची खूप महत्वपूर्ण अशा प्रकारची ही भूमी आहे, हे बौद्धांचंच आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा नितीश कुमार सरकार आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र कुमारजी हे काही बुद्ध विहार सोडायला मागत नाहीत. कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दान जमा होते ते संपूर्ण या लोकांच्या तिजोरीत जाते. कारण आतापर्यंत ना तिथे शाळा काढली, ना भिक्खू निवास का बांधलेत, ना भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली, ना भिक्षूंच्या भोजनाची व्यवस्था केली. मग हा दरवर्षाचा फंड जातो कुठे? हा मोठ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की हा संपूर्ण फंड नितीश कुमार गिळंकृत करत आहे आणि म्हणून नितीश कुमार यावर मौन आहे. नितीश कुमार अक्षरशः त्यांनी हिंदू लोकांना प्रवज्या देऊन, हिंदू लोकांना श्रामणेर दीक्षा देऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे खोटे भिक्षू बसवून ठेवलेत, ज्यांना वंदना येत नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचे प्रवचन येत नाही, ते फक्त चिवर घालून मिरवत आहेत. आणि म्हणून हे खोटे धंदे बुद्धाच्या विहारात बंद व्हावेत यासाठी हा फार मोठा मोर्चा याचं आयोजन केलेलं आहे. बौद्ध बांधवांना विनंती आहे की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून आपल्या बुद्धगया मुक्तीसाठी आपला वेळ, अमूल्य वेळ देऊन भावी पिढीसाठी एक नवा आदर्श ठेवावा अशी मी विनंती करत आहोत. या रॅलीचा वेळ आणि मार्ग कसा असणार आहे? या रॅलीचा वेळ असेल सकाळी 9:30 ते 10,
क्रांती चौकापासून सुरुवात होईल. गुलमंडीवर मध्ये तशा प्रकारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले चौकातून छत्रपती शाहू महाराजतून मिलिंद कॉलेज ते बुद्ध लेणी असा मार्ग असेल. या